अकोला जिल्ह्यात शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू झाली आहे. मात्र शालेय वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अकोला जिल्ह्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर हजारो विद्यार्थी दररोज शाळेत प्रवास करत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहर आणि ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी ऑटो, स्कूल व्हॅन, बस आणि खासगी वाहनांचा वापर केला जातो. अनेक ठिकाणी वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ऑटोमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून बसवले जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच काही वाहनांकडून वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुरक्षित असणे अत्यंत महत्त्वाचे असून प्रादेशिक परिवहन विभाग आणि संबंधित यंत्रणांनी शालेय वाहनांची विशेष तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.